ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण वडापावची रेसिपी बघणार आहोत, जी अतिशय बनवायला सोपी आहे। या आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो। त्यासाठी मी इथं 8 ते 9 आलू उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसण व कोथिंबीर याचे आपण एक वाटण तयार करून घेतलेले आहे। आणि कोटिंगसाठी आपण 200 ग्रॅम बेसन घेतलेले आहे। सगळ्यात अगोदर आपण बेसन पीठ भिजवून घेणार आहोत। बेसन पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ चवीनुसार, हळद, छान मिक्स करून घेणार आहोत। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत। पाणी एकदाच टाकायचं नाही, नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। आपलं बेसन पीठ इथं भिजून झालेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। हे आपण आता साईडला ठेवून घेणार आहोत आणि आपण आलूची चटणी बनवून घेणार आहोत। वरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत। जिरे मोहरी छान तडतडली आहे, त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। आपला कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा छान परतला आहे, याच्यामध्ये आपण आपलं वाटण टाकून घेणार आहोत। हिरवी मिरची, लसण व कोथिंबीरीचं छान आपल्याला 1-2 मिनिट आपण हे वाटण कांद्यामध्ये शिजवून घेणार आहोत। छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा छान परतलं आहे, याच्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकून घेणार आहोत। थोडीशी हळद, छान मिक्स करून घेणार आहोत। मस्त असं आपल्या वाटणाचा छान सुगंध येत आहे आपल्या। याच्यामध्ये आपण आता आपले आलू टाकून घेणार आहोत। हाताने मॅश करून घ्यायचे आपल्याला, याच्यामध्ये अशी करून आपण याच्यामध्ये पूर्ण आलू टाकून घेतलेले आहे। छान मिक्स करून घेणार आहोत आपण। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर। भरपूर अशी कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। छान मिक्स करून घेणार आहोत। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर इथं आपली आलूची चटणी तयार झालेली आहे। ही आपण छान थंड होऊ देणार आहोत। आपली आलूची चटणी थंड झालेली आहे। आपण याची आता छोटी छोटी बॉल्स बनवून घेणार आहोत। एक लिंबाच्या आकाराचे आपण इथं बॉल बनवणार आहोत, गोल गोल। हवा असल्यास तुम्ही चप्पट सुद्धा बनवू शकता। अशा आपण इथं बनवून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण आपले पूर्ण बॉल बनवून घेणार आहोत। आपली इथं बॉल्स पूर्ण बनवून तयार झालेले आहे। आपण आता याला तळायला सुरुवात करू। वरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण वडे याच्यामध्ये टाकायला सुरुवात करू। याच्यामध्ये आपण वडा बुडून घेणार आहोत। मस्त छान असा डिप करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये वडा आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत। अशाच आपण आता दुसराही वडा टाकून घेणार आहोत। तेलामध्ये वडे टाकून घेतलेले आहे। याच्यावरती आपण असं तेल थोडंसं टाकायचं आहे, जेणेकरून आपले वडे वरून सुद्धा तेलामध्ये छान असे होतील। गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे। आता आपण दुसऱ्या वाणाल्यांना हलवून घेणार आहोत। अशी पट्टी करून घ्यायची आपल्याला।
वडे आपल्याला छान असे हलवून घेत राहायचे आहे. एकच वाणाला आपण वडे होऊ देणार नाही आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. छान असे आपले वडे हे होत आहे. याची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. आपले वडे इथं तळून झालेले आहे. आपण आता हे काढून घेणार आहोत. छान असं साईडला आपण याला एका कढईला थोडंसं तेल निघून घ्यायचं आहे. आपली इथं वडे तळून झालेले आहे. आपण आता चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं थोडीशी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. थोडं लसूण आहे. आपल्या ज्या आलूमधले छोटे छोटे पिल्लं निघलेले आहेत ते आणि खोबरं हे आपण आता चटणी वाटायला सुरुवात करून घेणार आहोत. यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, खोबरं आणि हे सगळं टाकून घ्यायचं. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे इथं, चवीनुसार मीठ. हे छान आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. चटणी तर बनवून तयार झालेली आहे. आपण आता मस्त असे वडे बनवायला सुरुवात करू. तर आपलं पूर्ण साहित्य तयार झालेलं आहे. इथं वडे, इथं 2 चटण्या, पाव. आता आपण पाववडा बनवायला सुरुवात करू. इथं मी कट करून घेतलेली आहे पाव. याला आपण एका साईडला आपण हिरवी चटणी लावून घेणार आहोत. दुसऱ्या साईडला आपण आपली ही चटणी टाकून घेणार आहोत. मस्त अशी चटणी याच्यावरती आपण आपला वडा ठेवून घ्यायचा आहे. इथं आपली मिरची, आपला वडा इथं बनवून तयार झालेला आहे. चला तर झटपट असा आपला वडापाव बनवून तयार झालेला आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.